A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण प्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन। राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। आज भारतीय संविधानातील मूल्यामुळेच भारतीय लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ मानली जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ पणन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज झाले। यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी श्रीधर, राज्य राखीव पोलीस दलाच्या महानिर्देशक पौर्णिमा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान लाभलेल्या लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेल्या भारतीय राज्यघटनेची 26 जानेवारी 1950 रोजी देशात अंमलबजावणी सुरू झाली आणि जगात भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला। आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्व क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे। त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे। आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला सांगण्यास आनंद वाटत असल्याचेही यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले। यावेळी सशस्त्र सेना ध्वज निधीचे उत्कृष्ट संकलन केल्यामुळे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कछवे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले। या ध्वजारोहण कार्यक्रमाचा पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। योजना विविध उपाययोजनेअंतर्गत एकूण 9,75,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाला असून या पवित्र पूर्ण देण्यात आलेला आहे। असे लोकोपयोगी कामं आणि त्याचे औपचारिकरित्या सुद्धा या ठिकाणी 1 सेकंडियन परेड कमांडर, 12 प्लाटून कमांडर, 144 कर्मचारी हाजिर है। परेड आपके निरीक्षण के श्री अब्दुल सत्तार साहेब, मंत्री अल्पसंख्याक विकास व औकाफ पणन तथा पालकमंत्री हिंगोली।
यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक 1 चे प्लाटून कमांडर सत्येंद्र ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12, प्लाटून कमांडर अमित गायदरे, पोलीस उपनिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 ही प्लाटून मंचासमोरून प्रस्थान करत आहे. कमांडर शिवाजी पाटील, राज्य पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालय हिंगोली, 3 नंबरची प्लाटून मंचासमोरून प्रस्थान करत. पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन हिंगोली शहर ही महिला प्लाटून मंचासमोरून प्रस्थान करत आहेत. त्या महिला प्लाटूनचे सुद्धा आपण टाळ्या वाजवून जोरदार कौतुक आणि स्वागत आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे. गार्ड कार्यालय हिंगोली ही प्लाटून 5 नंबरची मंचासमोरून प्रस्थान करीत आहे. त्यानंतर मंचासमोरून प्रस्थान करत आहे. यानंतर अतिशय सुमधुर आवाजामध्ये मुख्यालय हिंगोली प्लाटून कमांडर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सावळे, राज्य राखीव पोलीस क्रमांक 12, शर्जिली विकुलाल धारुका आर्य कन्यालय विद्यालयाच्या या NCCच्या छात्रा प्लाटून कमांडर साक्षी घुगे यांच्यासमोरून प्रस्थान करत आहेत. त्यानंतर मंचासमोरून प्रस्थान करेल प्लाटून कमांडर पल्लवी ताकतोडे. पुरी सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूलचं हे स्काउट गाईडचं पथक. प्लाटून कमांडर भाविका मरळे, प्लाटून कमांडर भाविका. स्टुडंट परिषद प्रशाला आणि जिल्हा परिषद कन्या प्रशाला हिंगोली SPC अंतर्गत स्टुडंट पोलीस कॅडेटचं. यानंतर आपणासमोर श्वान पथक शेरू प्रशिक्षण इंडो तिबेटन बॉर्डर पोलीसचे नॅशनल डॉग ट्रेनिंग सेंटर आणि विजय दुधाळकर. यानंतर मागासारखा आपण माननीय नामदार श्री अब्दुल सत्तार साहेब, अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळी, वेगवेगळ्या ऑफिसचे अधिकारीगण या ठिकाणी. 2 लाखाचं उद्दिष्ट असताना 5 लाख